वाटीचं देऊ नका. तर आता इथं बघा आपल्या गौरायांचं तर पूजन चालू आहे. 5-6 बायकांना मी सांगितलं होतं हळदी कुंकाला पूजाने आत्याने मी गौरायांची पूजा पण करून घेतली आणि आता ह्या ताई करतात. इकडं आहेत बाकीचे सगळेजण. आता बघा मी ट्युशन वरून आले आणि मम्मी तर ही बनवते. मम्मी काय आहे? छत द्यायचा आणि लय वैताग आला. खिळं ठोकत नव्हतं भिंतीला एका सुद्धा. शेवटी फॅनला आत्याने वैतागून दोऱ्या बांधल्या. फॅन झाला वाकडा. म्हणलं आला खावा लागणार सगळ्यांचं. परत घड्याळ काढलं तिथं आयता खेळ होता तिथे बांधलं. इकडं पडद्याच्या नळ्यांना आता म्हणलं जसं होईल तसं ऍडजस्ट करावं. आता छत द्यायला चालू केले. आपला छत देऊन तयार आहे. जवळजवळ 1.5 तास झालं छताला गेलं बघा. पण आता साड्या वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळं छत थोडासा फुगराटा आलाय. कारण ह्या दोरीमुळं छत जरा खाली आलाय. आणखीन माळा लाईटीच्या लावल्या आणखीन खाली येणार. कारण तारा नाहीत, खिळच ठोकत नाहीत तर तारा कुठनं बसायच्या ना. त्याच्यामुळं आपलं साधं सिंपल आपलं केलंय असं बघा. इकडं असं साड्यांचा छत तयार केलाय. पिना हे लावल्यात भरपूर. पिना लावायलाच वेळ गेला. आणि खाटा आणायचा आहे घरामध्ये. आणि आता वाजलं तर 5. आता मला घालायची साडी आणि महालक्ष्मी थोडा आणि घरात आणायच्या. छत असा झालाय बघा देऊन. आणि आता मी आली बघा इकडं प्रियंका मामीच्या घरी. आणि आल्यावर बघा मी अशी रांगोळी काढली. कारण महालक्ष्मी आता बसवायचे तर त्यामुळं महालक्ष्मी वगैरे आणून पण ठेवल्यात बघा. इकडं पलीकड तोंड आहे कारण पलीकड नाही का ही तुळस आहे. तर इकडं मी रांगोळी काढली. पण दाखवायच्या अगोदरच आईने इकडं पाट वगैरे ठेवला. तर इकडे मी काढलेली बरं का छोटी छाप काढलेलं. पण पिवडून ती सगळं इकडं सगळं पुसून घेतलं. आणि आता आवराची तयारी चालू आहे बघा. इकडं डुंग्यामा उठलाय झोपेतून. आणि राधू मॅचिंग वाव लय भारी दिसती. राधूचं चालू आहे बघा इकडं मेकअपचं. इकडं बघा हे पिवड्याने कसं केलंय. आणि इकडे छत केलंय बघा मामीने. हे असं छत वगैरे केलंय. महालक्ष्मी बसवायचे तर इकडं आपले गणपती बाप्पा येतं. इकडं मामीची चालू आहे आवरी. मला घेतलेला आता बायकांना हळदी कुंकू लावायला. बरं डुंगू झोपून उठला तू. अयो त्याने मला बघितलंच नव्हतं काय. वाटीचं देऊ नका. तर आता इथं बघा आपल्या गौरायांचं तर पूजन चालू आहे. 5-6 बायकांना मी सांगितलं होतं हळदी कुंकाला पूजाने आत्याने मी गौरायांची पूजा पण करून घेतली. आणि आता ह्या ताई करतात. इकडं आहेत बाकीचे सगळेजण. आणि इथं लेकरं आणि इथं मम्मी पण आल्यात मगाशी गौराई आणायच्या टायमाला. अश्विनी ताई आता पूजन करून घेतात. घरात जाताना लक्ष्मी जाताना घरात. तर बघा लक्ष्मीला साड्याही घालून झाल्या. देवीची आरती पण झाली आणि गणपतीची पण आरती झाली. त्या आणि इथं नैवेद्य दाखवलाय. शापूची भाजी आणि भाकरी. आधी चहा ठेवला होता. इथं पण दाखवलाय. ओटी भरली. सगळं केलंय. बाळा हात नाही लावायचा. आता सगळेजण भाऊजी तिकडे जेवायला बसल्या. तर स्वयंपाक सगळ्यांचा केला होता. आता हे करायचंय. आता लेकरं झोपायची आणि बाकीचं राहिलेलं करायचं. मी पण सिटीने भारी रांगोळी काढली. भारी लावलंय. फिल्टर नाही लावला. लाईट आहे इकडं. पण इतकं सुंदर नाही होती. फिल्टर आहे. सुंदर कोण दिसायचं. म्हातारपणाचं वय झालं की हाय तुम्ही म्हातारा राहू काय करायचं. केली वांग्याची भाजी आणि भाजी केली शापूची. देवाला पण सगळ्यांना इकडं सगळे बसल्यात. तर का चल इकडं भाऊजी. आता वाजल्यात ती बघा 12. आणि आता आम्ही काय करतोय बघा इकडं भाऊजी जेवण करून घरी गेला. आम्हाला काय पायऱ्या कराय फळ्या कुठं भेटल्या नाही. तर खाटो काय सगळं भरपूर सामान आहे ते काय बसणार नाही. तर ह्यांनी आता टेबल खोललाय. लय महाग लागले होते ह्यांच्या. तासभर महाग लागले. म्हणलं मला काहीतरी करून द्या. माझं काही डोकं चाला नाही. ह्यांच्या ध्यानात आलं टेबल आहे मोठा. टेबल खोललाय. तर इथं आता आम्ही फळ्या तयार करणार आहे पायऱ्या. चला आता आम्ही कसं करतोय बघा. किती वेळ लागतोय. साड्या तर आत्याने आधीच घातल्या होत्या. स्वयंपाक करत होती त्या टायमाला. आता इथं पाहू शकता तुम्ही. इथं पायऱ्या करून घेतल्यात. इथं आहे टेबलचं सगळं
खोललेलं आणि इथं आहेत सोप्यावरच्या उश्या. तर आम्ही अशा पायऱ्या करून घेतल्यात. फक्त 2च लाईनी तरी छान दिसायला लागले. नुसतं खाटो काय भारी दिसतच नव्हतं बघा. तर आता इथं मी सगळं सामान पण काढून घेतलं. इथं आहेत बाहुल्या ही आणि इथं बघा मी धान्य काढून घेतल्यात सगळं. आणि इथं खेळणं आमच्यात थोडंच आहे. आम्हाला काय खेळणं परत घेता आलं नाही. इथं आहेत बाहुल्यांची मूर्ती, चिनी मातीची मूर्ती आहेत बघा. इथं बैलांची जोडी आहे. इथं ही देवा, हे पण महालक्ष्मी पुढं उद्या सकाळ ठेवायचं. तर आता होईन तेवढं मी ठेवणार. आता तर झोपायला झोपल्या. मी म्हणलं होतं फराळीचं पण ठेवा, पण आत्या म्हणल्या भाजी भाकरीचा निवायत असतो आज, नको ठेवू सकाळ ठेवू. त्याच्यामुळे ठेवायचं जजमेंट हुकतंय माझं. आता बघा 1:15 वाजत आली आणि आता मी तेवढं थोडंसं धान्यही ठेवून घेतलंय. आता मी बघा इथं थोडंसं धान्यही वाट्यामध्ये ठेवून घेतलं आहे आणि थोडीशी खेळणी पण ठेवल्या. तर म्हणलं सकाळी लेकरांमुळं खेळणी काय ठेवा येत नाही. आणि इथं मी जागा ठेवली, उद्या पुरणपोळीचा नैवेद्य केला. इथं ताट ठेवण्यासाठी अशी मोकळी जागा आहे ना, तिथं सामान ठेवायचं आहे फराळीचं, म्हणून मी जागा सोडली. असं थोडं मांडून घेतलं आहे. तर आता तात्पुरतं एवढंच मांडलं आहे. म्हणलं बघू आता सकाळ फराळीचं ठेवल्यानंतर इथं जागा करायची थोडीशी. तर हे भांडी पण आता मला आत्ताच घासून ठेवायच्यात आणि मला जेवायचं सुद्धा भान नाही राहिलं. आता बघा रात्रीच्या 2 वाजल्यात आणि आता बघा मी लागले झोपायला, कारण मला खूप त्रास व्हायला लागला, डोळं जळजळ व्हायला लागल्यात. आणि रात्रंदिवस किचनमध्येच आहे, 2-3 दिवस झालं पाय सगळं दुखायला लागल्यात. 3 दिवस झालेले धापळ होते, तुम्ही बघत असतात तर सगळं दाखवत नाही व्हिडिओमध्ये. तर आता बघा सकाळी पण जेवले नाही आणि वरचंच खाते चहा बिस्किटे लेकरांबरोबर. असलं तरी मला खायला टाईम भेटत नाही, वाटतं तेवढ्यात काहीतरी काम आहे. तर म्हणलं आता झोपावं. तर आता वाजल्या ते 2 आणि भाकर पण शिल्लक नाही, भूक लागली. तर लेकरं झोपलं तिकडं आणि आत्या तिकडं झोपल्या. तर आत्या म्हणल्या वात विजली तर मी लावेल उठून, म्हणून आत्या तिथं झोपल्यात. तर पुढचा ब्लॉग सकाळचा पूर्ण केलेला लक्ष्मीचा कसं सामान ठेवलंय कसं नाही ते उद्या सकाळनं बघा, तुम्हाला शेजारी दाखवा. तोपर्यंत गुड नाईट, बाय. ह्यांनी पण जागेत बघा आणि मगाशी पोट भरून जेवलं नाहीत. मगाशी भरपूर जण होते जेवायला, त्याच्यामुळे त्यांना भूक लागली. आता 2 वाजलेत तुम्हाला माहिती, म्हणून त्यांना मी दिले खायलाही. त्यातला लाडू खाल्ला मी अर्धा, मला भूक लागली होती म्हणून. ह्यांना असलं आवडत नाही, पण भुकाच्या ताव्यात खात्यानं आता. सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा रात्री 2-2:30 वाजल्या झोपायला. आता बघा सकाळच्या पारी सगळं किचन वाटा हे घासून घेतला, भांड्याचा पाळा हे घासला. आता सकाळच्या पारी शिकलं गेलं बघा तिकडं. तर म्हणलं आता चाही करायच्या आधी देवाला बघा फराळीचं केलेलं ठेवावं थोडं करंजा हे सगळं. तर एवढं सगळं घेतलंय. तर चला आता मी ठेवून घेते आणि तिथं थोडंसं खेळणं हे पण नीटनाटकं ठेवायचं आणि पोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे बघा. तर आता बघा सगळं करून झालंय, तुम्हाला छतापासून दाखवते. इथं छत, इथं आहेत महालक्ष्मी, ह्यांचं असं सजवलंय बघा. जे पैसे काढायच्यात आत्याने घातल्यात आणि खावायला लागलं. इकडं पण आहे महालक्ष्मी, गौराई आपली बघा, आणि अशा साड्या घातल्यात. तर बघा मी 2 तास झालं ठेवते सगळं, जवळजवळ 1-1.5 तास झालं, 2 तास होतं झालं. तर रात्रीची इथली भाजी भाकर काढली, पाणी पण ताजं ठेवलं, चहा, आणि इथं हे सगळं ठेवलं आहे बघा सामान. शिळं सगळं काढलं आणि ताजं करून ठेवलं आहे. चहा पाणी बघा इथं. तर इथं आहे वात लावलेली, ती रात्रभर असते, तुम्हाला तर माहितीच आहे. ते ताट तिथंच आहे. इथं ठेवलं. परत फराळीचं सगळं स्वच्छ करून सगळं रात्री ठेवलेलं सगळं विस्कटलं मी आणि परत नीटनाटकं ठेवलं. सगळं पदार्थ केलेलं ठेवलं. एवढं काय केलं नाही, आपलं जमून एवढं थोडं केलं होतं मी. 2-4च पदार्थ लेकरांमुळं करणं झालं नाही. इथं आहे फुलाची कुंडी, फुल बघा. इथं धान्य ठेवलं. तर आता आणायच्यात फळं आणल्यानंतर इथं ठेवायचे, म्हणून मी ही जागा मोकळी सोडली. धान्य ठेवायला शेजारी. इथं बघा असं फळासाठी मी जागा सोडली, इथं मोकळी दिसते ती. आणि हा आपला दिवा, लाईट चमकती वरनं, त्याच्यामुळं काय नीट दिसत नाही. संध्याकाळनं तुम्हाला मी सगळं दाखवेन उद्याच्या ब्लॉगमध्ये. इतकं छान दिसेल ना लाईट हे लावल्यानंतर. म्हणजे लाईट हे लावल्या तर इकडं बघा, पण इकडल्या लाईटीमुळे दिसत नाही दिवसा. तर इथं खेळणी ठेवल्यात आपली छोटी खाली ठेवलं तर लेकरांच्या हाताला येईन म्हणून इथंच ठेवल्यात मी. एकदम शेजणी ठेवल्यात. म्हणलं शेजणी ठेवल्या खेळणी वळका येतात, आधीमध्ये नको कशात, म्हणून शेजणी ठेवल्यात बघा. 1 लाईन खेळण्यांची, 1 लाईन ह्या मोठ्या खेळण्यांची. म्हणजे छोटी खेळणी
लेकरांच्या हाताला येणार नाही, तिथं वरती ठेवल्यात. आणि इथं मी आत्ता मस्त थोडीशी जमन तसं रांगोळी काढली, ही छापाने काढली, त्यात फक्त रंगीत रांगोळ्या मिसळल्यात. म्हणलं फरशी काढल्यानंतर लेकरं विस्कटतात. फळी होती बघा टेबलची, डोकं जरा थोडं चलवलं, म्हणलं छान पण दिसन. स्वीटी आल्यानंतर चांगली त्याच्यावर आणखीन रांगोळी काढायला आहे, पण तात्पुरती काढली गडबडीत तशीच. इथं पण फुलं ठेवल्यात आणि ती बघा छान दिसतंय का नाही, ती पोपटा शेजारचं गिफ्ट. आणि इथं आपली देवाची पूजा केली. जेवढं आपलं देवारात फोटो होतं ना तेवढं सगळं इथं आणून मी धुवून पूजा केली, फोटोही धुवून. तर असं मी तयारी करून घेतली. तर मी 7 वाजता उठले होते. आत्यांनी मला उठवलं होतं. आत्या तिकडं जाताना तर उठल्यापासून मी एवढंच करते. आणि माझी दुर्गा मा पण माझ्याबरोबरच उठली. तिला म्हणलं दुर्गा अजिबात कशाला हात लावायचं नाही बरं का ग बसली मी काय करते ती बघा काय इथं खेळते. बाळा किती वेळ झाला माझं पिल्लू खेळतंय बघा, 10 वाजत आल्या. जवळजवळ 8:30 वाजल्यापासून मी करते. आणि माझी दुर्गा तर खेळत होती. हाय दुर्गा इकडं बघ, रुसला माझ्या. आणि बल्ब लावला होता, गोल फिरणारा हे बल्ब लावला होता. पडलाच, कसं काय पडलं काय माहीत. मी जरा पुढं सरकून ठेवलं होतं, म्हणलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखव. ती लय भारी दिसत होते, असं गोल फिरत होत्या लाईटी. पण ती पडला, जरा खाली सरकलं. ह्यांना सांगावं लागन झाडाय. देवाला इथं वातून पडली बघा खाली बल्पामुळं, उदबत्ती आहे. तर आता आरती करायची, आगाडा हराळ्या आणायची. तर बघा कसं वाटतंय मला नक्कीच सांगा. आणखीन जेवढं आहे तेवढंच दाखवलं आहे. आणखीन फळं हे आणायच्यात आणि मकाची कणस तर आणल्यानंतर ठेवता येईल. हे तर खाली रांगोळी काढायची, पण लेकरं ठेवत नाहीत. ही लेकरं ऐकतात, पण पिहुडी आणि कृष्णा ऐकतच नाहीत. हिला म्हणलं अजिबात घ्यायचं नाही, अजिबात नाही घेतलं. आणि ही माळ बघा ह्यांनी नवीन आणली परवा दिवशी. आणखीन थोडा जास्त आणायला पाहिजे होत्या. इथं एक आहे. मी म्हणलं होतं ह्यांना फुलं लावा काढून, सगळं फुलं इथंच लावल्या त्यांनी. पण आता जाऊ द्या गणपतीला लावल्यात म्हणून म्हणलं राहू द्या, हा एवढ्यावरच भागाव. अर्धा तास झालं मी दूध तापाय ठेवलं. किती वेळ झालं तिकडं तयारी करते, आटून गेलं सगळं. तर चला मी आता लागते पुरणपोळीच्या स्वयंपाकाला. 12 वाजता मला निवद दाखवायचा आहे पुरणपोळीचा. आता मी सगळं करते. मी चहा सुद्धा पेले नाही उठल्यापासून. हो काय तर महालक्ष्मीला चहा ठेवला गौरायाला आणि तसंच फक्त दुर्गाला दिला होता. तर चला मी आता हरभऱ्याची डाळ टाकते शिजाय. आणि हे मी बघा किती वेळ झाला आबदते. तर मला नक्कीच सांगा बरं का कसं वाटतंय. कारण जेवढं आहे तेवढंच मी मांडलंय, जसं येईल तसं. आमच्याकडे काय जास्त खेळणं नाही. आता आम्ही पुढच्या वर्षी भरपूर काही घेणार आहे. तर नक्कीच कमेंट करून सांगा मी मांडलेलं कसं वाटतंय. खेळणं आणि ते पदार्थ केलेलं आपलं साधं सिंपलच बघा. चला घेते आता पुरणपोळीचा स्वयंपाक करून. आणि लेकरं राधू आमचं झोपल्यात आणखी बघा. हे रात्रीचं नैवेद्य काढून आणलंय मी इकडं. विणे पण नाही घातली, उठलं की लागले तयारीला. सकाळपासून कामच करते आपली.